चॅनलला. मित्रांनो, आज आपण बजाज फायनान्स संदर्भात ॲनालिसिस करणार आहोत, यावर चर्चा करणार आहोत. तर आपण या ठिकाणी बघू शकतात की बजाज फायनान्समध्ये हा एक कंटिन्यू या ठिकाणी डाऊन ट्रेंड आपण या ठिकाणी बघू शकतो आहेत की या ठिकाणी बजाज फायनान्समध्ये एक हा कंटिन्यू डाऊन ट्रेंड या ठिकाणी चालू आहे. आणि या ठिकाणी बजाज फायनान्सला 6,570 ते 6,600 6,570 ते 6,600 हा बजाज फायनान्ससाठी एक स्ट्रॉंग सपोर्ट झोन. आणि सपोर्ट झोनच्याच ठिकाणी या ठिकाणी आपल्याला एक बाईंग सिम्बॉल या ठिकाणी तयार झालेला, एक पॅटर्न तयार झालेला आहे. आपल्याला या ठिकाणी स्विंग टू बी देखील या ठिकाणी दिसतो आहे. लाईन चार्टमध्ये आपण या ठिकाणी बघू शकतात. डबल बॉटम या ठिकाणी तयार झालेला आहे. तर या ठिकाणाहून बजाज फायनान्स हा अप जाण्याची शक्यता जास्त आहे. तर बजाज फायनान्समध्ये अप ट्रेंड हा या ठिकाणी चालू झालेला आहे. जर उद्या आपल्याला बजाज फायनान्स 6,725च्या जवळपास जर मिळाला तर आपण या ठिकाणी बाईंगसाठी त्याला बघणार आहोत. आणि अपसाईडला साधारणपणे 7,000 ते 7,100 हे आपले अपसाईडला या ठिकाणी पहिले टार्गेट असणार. सात हजार ते 7,100 हे आपले फर्स्ट टार्गेट. कदाचित आपल्याला पुन्हा बजाज फायनान्स हा डाऊनला येताना दिसेल आणि आपला जो सपोर्ट आहे 6,600 या ठिकाणी जर पुन्हा एक बाईंग पॅटर्न तयार झाला तर आपण या ठिकाणी एंट्री करणार आहोत आणि आपण त्याला पोझिशनल व्ह्यूसाठी ठेवणार आहोत की 2-4 दिवसांमध्ये साधारणपणे आपले पहिले टार्गेट अचीव करेल, ते म्हणजे 7,000 ते 7,100. तर बघूयात मित्रांनो, येत्या काही दिवसांमध्ये बजाज फायनान्समध्ये ही कशा प्रकारे मुवमेंट या ठिकाणी दिसून येऊ शकते. धन्यवाद मित्रांनो.